डिटेन किया गया है और आगे उन लोगों की पूछताछ की जाएगी। अभी और अन्य जगहों पे हम लोग क्लियर कराने जा रहे हैं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दिल्ली पोलिसांच्या वतीने आता FRS व्हॅन तैनात करण्यात आलेली आहे। अभिजित दिपके यांच्या व्यासपीठाच्या मागे ही व्हॅन आता तैनात करण्यात आली। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आता FRS व्हॅनच्या माध्यमातून तपासणी देखील केली जाणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। जंतर मंतरवर CJPचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे। अशामध्येच मागील 2 दिवसांपासून या ठिकाणी दिल्ली पोलिसांची इशाना व्हॅन जी आणण्यात आलेली आहे आणि खरं तर या व्हॅनला अत्यंत मोठं महत्त्व हे दिल्ली पोलिसांकडून येत आहे, कारण की या ठिकाणी ज्या व्हॅनच्या वरती कॅमेरे लागले आहेत, CCTV कॅमेरे लागले आहेत, हे FRS कॅमेरे असल्याचं देखील बोलण्यात येतं, कारण की फेस रेकग्निशन जे आहे ते या ठिकाणावर नव्हतं। आणखी अर्थातच माझ्या मागच्या बाजूला बघू शकतो या ठिकाणावरनं आंदोलक जे आहेत ते आत येत असतात आणि आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक आंदोलनाचा फेस व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी होतं। ते पोलीस असतील, ते आंदोलक असतील किंवा मग माध्यम प्रतिनिधी असतील किंवा कोणी असतील, जसे जसे या ठिकाणावरनं आंदोलक येतात तसं तसं FRS त्यांचं या ठिकाणी होत आहे, फेस रेकग्नायझेशन या ठिकाणी त्यांचं होत आहे। थेट दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत याचं सर्व्हर जोडला गेलेला आहे। तर इथे जे लोक येत आहेत त्याची नोंद ही दिल्ली पोलीस मुख्यालयामध्ये जी आहे त्या ठिकाणी देखील होत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण दिल्ली पोलिसांनी ही व्हॅन जी आहे बनवलेली आहे। दिल्ली सरकारकडनं ही व्हॅन बनवण्यात आली आहे, दिल्ली सरकारच्या गृह विभागाकडनं, आणि त्याचा पुरेपूर उपयोग या कॉक्रोच जनता पार्टीच्या होणाऱ्या आंदोलनामध्ये होताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सहसा कोणत्याही आंदोलनापासून दूर राहणाऱ्या मुंबईकरांनी CJPच्या आंदोलनामध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक गर्दी